morning everybody, my dear students. In previous video lecture we learned the icebreaker activities from third section writing skill. Now in this video lecture I am going to talk about the summary writing. Now let's begin. Brevity is the soul of wit is one of the countless maxims coined by William Shakespeare. विद्यार्थी मित्रांनो, विलियम शेक्सपियर हे इंग्लिश लिटरेचरमधील अतिशय ग्रेटेस्ट अँड पॉप्युलर ड्रामॅटिस्ट म्हणजे अतिशय सुप्रसिद्ध असे नाटककार. मॅक्झिमचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो उक्ती किंवा नीतिवचन. तर असंख्य असे नीतिवचन या फेमस या लेखकांचे आहेत. त्यापैकी ब्रेविटी इज द सोल ऑफ विट हे एक उत्कृष्ट असं त्यांचं नीतिवचन किंवा उक्ती आपण म्हणू शकतो. त्याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो की ब्रेविटी म्हणजे संक्षिप्तता किंवा अल्पता. मग अल्पता काय असते तर या लेखकांच्या मते बुद्धीची ती आत्मा असते. ब्रेविटी इज द सोल ऑफ विट ह्या उक्तीचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो की अल्पता ही आपल्या बुद्धीची आत्मा असते असं या लेखकांचं म्हणणं आहे. इट इज रिलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. मग ही जी काही गोष्ट आहे तर ती फक्त बोलण्याशीच नव्हे तर लिखाणाशी सुद्धा संबंधित आहे. म्हणजे बोलताना लिहिताना माणसाने संक्षिप्तता यूज केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, जास्त पाल्हाळ नको. दॅट इज द पार्ट ऑफ समरी. ब्रेविटी ऑर कन्सिशन इज द कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स व्हाईल कन्वेईंग ॲन आयडिया. म्हणजे आपल्याला जे काही म्हणायचं असतं तोंडी किंवा लिखाणाच्या स्वरूपामध्ये ज्या काही कल्पना आपल्याला व्यक्त करायच्या असतात, काही विचार व्यक्त करायचे असतात, तर ते करताना अनावश्यक गोष्टी ह्या वगळल्या गेल्या पाहिजेत. त्यांची पुनरावृत्ती होता कामा नये. त्यावेळेस त्या ठिकाणी अल्पता किंवा संक्षिप्तता येऊ शकते. इट एम्स टू एन्हान्स कम्युनिकेशन बाय इलिमिनेटिंग रिडंडन्सी विदाउट ऑमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. मग पुढे काय म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्यावेळेस कम्युनिकेशन साधलं जातं म्हणजे संवाद एकमेकांसोबत साधला जातो, तो स्पीकिंगच्या फॉर्ममध्ये असो की रिटन फॉर्ममध्ये असो, त्यावेळेस काय केलं गेलं पाहिजे की जे काही पाल्हाळ असेल म्हणजे अतिरिक्त असेल अनावश्यक तर ती गोष्ट इलिमिनेट केली गेली पाहिजे. म्हणजे समरी रायटिंग करताना ज्या पॅसेजची तुम्हाला समरी लिहायची आहे, सारांश लिहायचा आहे, तर तिथे जे तुम्हाला रिडंडन्सी म्हणजे काय अनावश्यक गोष्टी दिसतील जास्त प्रमाणामध्ये आणि ज्या अनावश्यक असतील त्यांना तुम्ही इलिमिनेट करायचं. इलिमिनेट करायचं म्हणजे काय त्या गोष्टी कट करायच्या, वगळायच्या. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल म्हणजे जे कीवर्ड्स असतील, मेन पॉईंट्स असतील, तर त्यांना ऑमिट करू नये. मीन्स त्यांना वगळायचं नाही. दॅट इज द स्किल ऑफ समरी रायटिंग अँड मेन पॉईंट ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स अ काइंड दॅट हॅज बीन डिस्क्राइब ॲज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. मग लिखाण काम करण्याचं प्रारंभिक तत्व किंवा सोपं असं प्रिन्सिपल लिखाणाचं समरी रायटिंग ह्या प्रकाराचं वर्णन करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी इज रिक्विजिट टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल्स. म्हणजे काय आपल्या भाषेचे कौशल्य आहेत LSRW लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. तर हे कौशल्य विकसित करीत असताना जेवढी गरज असेल, आवश्यकता असेल तेवढंच लिखाण काम करणे. तर ह्या गोष्टी लँग्वेज डेव्हलपमेंट स्किलसाठी आवश्यक आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि स्किल म्हटलं कौशल्य की ते लॉट ऑफ प्रॅक्टिस केल्यानंतरच आपण अवगत करू शकतो. सो समरी रायटिंग इट इज ऑल्सो वन ऑफ द स्किल अँड इट विल रिक्वायर्ड अ लॉट ऑफ प्रॅक्टिस.
म्हणजे खूप सराव आपल्याला करावा लागेल, तेव्हा आपण हे स्किल अवगत करू शकतो. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन. मग लिहिताना जेव्हा आपण आपले विचार व्यक्त करतो, तर त्यासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे काय या ठिकाणी, तर ब्रीफ रायटिंग, म्हणजे संक्षिप्ततेमध्ये आपण आपलं लिखाण काम केलं पाहिजे. जेवढा पॅसेज दिलेला आहे त्याच्यावर समरी रायटिंग करायला विचारलं तर थोडक्यात कीवर्ड्स, मेन पॉईंट्स यूज करून आपण आपल्या ओन वर्ड्समध्ये ते ब्रीफमध्ये रायटिंग करायची आहे. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट्स ऑफ रिटन रेकॉर्ड इज द समरी रायटिंग स्किल. मग जेव्हा आपण ते विचार व्यक्त करू आपल्या शब्दांमध्ये, तेव्हा आपलं लिखाणकाम हे ब्रीफ असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे थोडक्यात, ते पण मेन पॉईंटच्या आधारे. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण लिखाणकाम करू, दॅट विल बी कॉल ॲज समरी रायटिंग स्किल अँड दॅट कॅन बी डेव्हलप बाय प्रॅक्टिस. समरी रायटिंग करणे हे काय एक कौशल्य आहे आणि ते प्रॅक्टिसनेच आपण ते विकसित करू शकतो. समरायझिंग हॅज अ डेफिनेट पर्पज. मग समरी रायटिंग करताना एक विशिष्ट उद्देश असतो विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर 2 बीमध्ये समरी रायटिंग करायची आहे. त्याला 3 मार्क्स आहेत आणि ते मिळवणे हा आपला त्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने उद्देश असणार आहे. तर त्या उद्देशाने आपण प्रॅक्टिस केली पाहिजे, तरच आपल्याला ते स्किल चांगल्या प्रकारे अवगत होऊ शकतो. द पर्पज ऑफ समरी इज टू गिव द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. आणि मग खऱ्या अर्थाने समरी रायटिंगचा पर्पज नेमका काय, तर जो ओरिजिनली पॅसेज दिलेला आहे तो रीड केल्यानंतर पूर्णपणे पिक्चर क्लिअर होतं, आयडिया आपल्याला क्लिअर होतात की हा पॅसेज नेमका कशाबद्दल आहे, त्या पाठीमागचा उद्देश काय आहे, ह्या गोष्टी क्लिअर होतात. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट्स ओनली द मेन पॉईंट्स ऑफ अ टेक्स्ट ऑर लेक्चर विदाउट गिविंग एक्झाम्पल्स ऑर डिटेल्स सच ॲज डेट्स, नंबर्स ऑर स्टॅटिस्टिक्स. मग विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय, तर समरी रायटिंगमध्ये काय असतं, रिस्टेट्स असतं. म्हणजे पॅसेज दिलेला आहे त्याची समरी लिहिणे म्हणजे पुन्हा काय करणे, नव्याने तेच प्रतिपादन करणे, मात्र ब्रीफमध्ये, अगदी संक्षिप्तमध्ये, महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारे. मग जो काही पॅसेज असेल, एखादा लेक्चर असेल, तर त्याचं जेव्हा आपण समराईज करू त्यावेळेस मात्र जी काही उदाहरणं असतात तर ती उदाहरणं डिटेलमध्ये लिहायची नसतात. उदाहरणार्थ डेट्स, त्यांचा उल्लेख करायचा नाही, किंवा नंबर, काही अंक असतील त्यांचा उल्लेख करण्याची आवश्यकता नसते, किंवा मग काही आकडेवारी असते त्यांचाही उल्लेख करण्याची आवश्यकता नसते. कारण हे सगळं आपण देत बसलो तर ते समराईज म्हणजे छोटंसं होण्याच्या ऐवजी एक्सपांड होत जाईल. आणि समरी रायटिंगचा उद्देश काय असतो, की जे मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे ते सारांश म्हणजे छोटं परंतु अतिशय महत्त्वपूर्ण असलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता समरी रायटिंग करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू. मग नेमकं काय करावं लागेल, डूज ऑफ समरी रायटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, you may note down in your notebook of English all these points which are very important what to do for summary writing. Read and reread the passage. मग पहिली महत्त्वाची गोष्ट काय विद्यार्थी मित्रांनो, दिलेला पॅसेज म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये तुमच्या हातात क्वेश्चन पेपर आली की त्यात 2nd नंबरच्या क्वेश्चनमध्ये बी भाग जो काय असणार तो समरी रायटिंगचा असणार. तर अनसीन पॅसेज आउट ऑफ अवर सिलेबस टेक्स्ट बुक, तो अनसीन पॅसेज तुम्ही सुरुवातीला काय करा, रीड अँड रीड द पॅसेज, म्हणजे पुन्हा 1 ते 2दा वाचून घ्या. वाचताना मात्र एक शब्द वाचत बसू नका, कारण आपल्याकडे फक्त 3 तास असणार आहेत 80 मार्कांसाठी. आणि ह्या एक्झामचे 3 तास कसे पटकन निघून जातात ते कॅन्डिडेटला कळत नाही विद्यार्थी मित्रांनो. असा टाईम अगदी फास्ट AK-47 सारखा जातो. तर तुम्ही तो स्कीम करा म्हणजे अगदी स्पीडली पॅसेज वाचून घ्या, नंतर स्कॅनिंग करा, म्हणजे एक नजर टाका त्याच्यावर की नेमकी आयडिया काय आहे या पॅसेजमध्ये दिलेली. 2nd अंडरस्टँड, आणि
ट्वाईस जेव्हा तुम्ही ते रीडिंग कराल त्याच्यानंतर समजण्याचा प्रयत्न करा की नेमका विषय काय आहे या पॅसेजमध्ये. वेदर इट इज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट और इट इज रिलेटेड टू टेक्नॉलॉजी, मॉडर्न एज और एनी डिसीज, म्हणजे कशाबद्दल आहे ते आपल्याला लगेच कळालं पाहिजे. त्यानंतर पुढची स्टेप काय, रीड द इन्स्ट्रक्शन्स. मग तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहेत क्वेश्चनमध्ये त्या व्यवस्थित वाचा. नेमकं याच ठिकाणी विद्यार्थी गोंधळतात की इन्स्ट्रक्शन बरोबर क्लिअर कळत नाही म्हणून उत्तरं व्यवस्थित येत नाही. म्हणून इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली रीड करा, त्यानुसार ॲन्सर द्या. उदाहरणार्थ जर क्वेश्चन असेल राईट द समरी ऑफ अबोव एक्स्ट्रॅक्ट विथ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स, तर त्या ठिकाणी तुम्हाला टायटल पण देणं गरजेचं आहे. आणि इन्स्ट्रक्शन क्लिअर वाचल्यामुळे काय करतात बरेचसे विद्यार्थी टायटल द्यायला विसरतात. नेक्स्ट, फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. मग आपल्याला या पॅसेजमधून नेमकं काय समराईज करायचं आहे तर ते ओळखणं अतिशय गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तेवढंच तुम्ही समराईज करायचं, सगळं लिहित बसण्याची गरज नाही. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. मग पॅसेजमध्ये जो विषय मांडलेला असेल तर त्या संदर्भात स्वतःलाच काही प्रश्न विचारायचे. त्यामुळे तुम्हाला आयडिया मिळेल की नेमका हा पॅसेज, या पॅसेजचा विषय काय. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. मग स्वतःचे त्या पॅसेजशी मग काय करायचं, स्वतःचे तुमचे छोटे छोटे वाक्य तयार करायचे त्या विषयासंबंधी ज्या पॅसेजमध्ये दिलेलं असेल. कनेक्ट द सेंटेन्सेस यूजिंग लिंकर्स. म्हणजे काही कंजक्शन असतात त्यांचा वापर करून आपले वाक्य एकमेकांना कनेक्ट करायचे आणि 4 ते 5 लाईन्सचा एक छोटासा अतिशय विषयाला रिलेटेड असा पॅसेज तयार करायचा. दॅट इज अ समरी रायटिंग. रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स. म्हणजे अनावश्यक शब्द असतील तर ते तुम्ही वगळायचे. उदाहरणार्थ एकाच अर्थाचे 2-2 शब्द जर रिलेटेड असतील तर एकच शब्द वापरायचा, म्हणजे उरलेले 2 शब्द तुम्ही रिमूव्ह करून टाकायचे. म्हणजे झालं शॉर्ट. अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. महत्त्वाच्या वाक्यामध्ये जर पुन्हा 2-2 वाक्य असतील तर त्यातले वगळून फक्त एकच शॉर्टमध्ये तयार करायचं. म्हणजे जास्त आहे त्याला थोडं कमी करून मुद्देसूद लिखाणकाम आपल्याला समरी रायटिंगमध्ये करावं लागेल. नेक्स्ट इज ऑमिट डिटेल्स. पॅसेजमध्ये जे काही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असेल तर ती डिटेलमध्ये न देता ती वगळायची विद्यार्थी मित्रांनो. अँड लास्ट इज अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन्स. पॅसेज वाचल्यानंतर मला तो खूप समजलेला आहे, मला त्याचा उलगडा झालेला आहे, तर तो मतीत अर्थ जो काय असणार आहे तर ते इंटरप्रिटेशन करण्याची गरज नाही. आपल्याला तो काय एक्सपांड करायचा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचं इंटरप्रिटेशन तुम्ही अवॉइड करा, आहे त्यातनंच शॉर्ट करायचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू हॅव टू डू ऑल दीज थिंग्स for summary writing. I hope you have cleared the idea about what to do for summary writing. Now let's talk about what we should not do for summary writing. मग विद्यार्थी मित्रांनो आता समरी रायटिंगसाठी काय करावं हे आपण या स्लाइडमध्ये अभ्यासलं. आता नेमकं काय करू नये हे पण महत्त्वाचं आहे. सो डोंट इन्क्ल्यूड. कुठलीही बाहेरून आपल्या मनाची कुठलंही उदाहरण किंवा कोणतीही गोष्ट इन्क्ल्यूड करू नका. म्हणजे तिथे ॲड करण्याची गरज नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारचे ॲडिशन करायची नाही. एक्सक्ल्यूड. जे महत्त्वाचं असेल तर ते की पॉईंट्स किंवा महत्त्वाच्या गोष्टी वगळू नका. ॲड. दुसरं बाहेरून काहीही त्या पॅसेजमध्ये ॲड करू नका त्या विषयाशी संबंधित. कमेंट. स्वतःच्या टिप्पणी देण्याची गरज नाही की मला असं वाटतं, मला तसं वाटतं. तुमचे कॉमेंट्स जे काय असतील दीज आर नॉट एक्सपेक्टेड. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तो पॅसेज वाढवण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं शक्य होईल तेवढं कमी करा. दॅट इज अ समरी. गिव्ह एक्झाम्पल्स. आणि मग आपल्याला कसं जरा जास्त डोकं चालायला लागलं की आपण मग उदाहरणं ॲड करायला जातो. मग तुमची स्वतःची उदाहरणं तुमच्याजवळच ठेवा, तिथे ॲड करू नका. नॉट नेसेसरी. नाहीतर मग काय होईल, समरीच्या उलट होऊन जाईल, एक्सपान्शन होऊन जाईल. आणि आपल्याला
ही गोष्ट लक्षात ठेवायची की जो पॅसेज आहे त्याच्यातनं थोडक्यात सार आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. जसं एक सिंपल एक्झाम्पल देतो विद्यार्थी मित्रांनो. एखादा फेमस चित्रपट आला की तो जसा आपण थिएटरला जाऊन 3 तास बघतो आणि जेव्हा आपल्या मित्राने किंवा मैत्रिणीने विचारलं की कसा होता पिक्चर, कसा वाटला तुला, तर आपण जेव्हा ती स्टोरी रिस्टेट करतो म्हणजे पुन्हा सांगतो, तर कधी असं झालं आहे का की तुम्ही तुमच्या मित्राला ती स्टोरी 3 तासपर्यंत सांगत बसले? कधीच नाही. एक 5 मिनटाच्या आत आपण सांगून मोकळे होतो. मग 5 मिनटाच्या आत सगळंच का? तर नाही, जे काही मेन आपल्याला समजलं, जे आकलन झालं ते आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन करतो आणि तेवढ्या वेळेतच समोरच्या व्यक्तीला कळतं की चित्रपट नेमका कसा आहे. म्हणजेच थोडक्यात काय, इट इज अ ओरल समरी. म्हणजे तोंडी स्वरूपात ही समरीच झाली की नाही विद्यार्थी मित्रांनो. तसंच जो पॅसेज असेल तो वाचा, पुन्हा रीडिंग करा, समजून घ्या विषय आणि त्यातनं अनावश्यक गोष्टी वगळून थोडक्यात 3 मार्कांसाठी व्यवस्थित समरी रायटिंग लिहा आणि त्याला योग्य ते टायटल अगदी सेंटरला द्यायचं आहे. समरी रायटिंगचं ॲन्सर लिहिताना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते विद्यार्थी मित्रांनो. ॲन्सर लिहिताना ॲन्सर शीटमध्ये ANS एवढं लिहिल्यानंतर ज्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहात तो प्रश्न पूर्ण लिहिण्याची गरज नाही. फक्त क्वेश्चन नंबर 2B समरी रायटिंग आणि ॲन्सर आणि डायरेक्ट सेंटर भागात तुम्ही टायटल द्या कॅपिटल लेटर्समध्ये. जो काही विषय असेल तो टायटल द्यायचं कॅपिटलमध्ये आणि खाली मात्र एक 4 ते 5 लाईन्समध्ये म्हणजे शॉर्टमध्ये परंतु इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या आधारे तुम्ही समरी रायटिंग करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, समरी रायटिंग करताना ज्या काही आवश्यक स्टेप्स आहेत तर त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेतलं तरी अधिक चांगलं होईल. यूज द फॉलोइंग स्टेप्स फॉर समरी रायटिंग. मग समरी रायटिंग करायची, सारांश लेखन करायचं आहे, त्यासाठी पुढील ज्या काही स्टेप्स आहेत त्या तुम्ही यूज करू शकता. उदाहरणार्थ स्टेप नंबर 1, रीड द आर्टिकल ट्वाईस. जो काही लेख तुम्हाला पॅसेजच्या स्वरूपामध्ये मिळाला असेल तर तो तुम्ही किमान 2दा रीडिंग करा स्किमिंग, स्कॅनिंगच्या साहाय्याने. सेकंड स्टेप, आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. म्हणजे तो जो काही एक्स्ट्रॅक्ट आहे तो लिहिण्यापाठीमागचा उद्देश काय असेल तर त्या संदर्भात स्वतःला क्वेश्चन्स विचारायचे. किंवा ॲव्हरेज स्टुडंटसाठी अतिशय सिम्पल टेक्निक सांगतो तुम्हाला. क्वेश्चन सेकंड Aचे जे काही ॲक्टिव्हिटी 1 to 6 त्याचे ॲन्सर्स तुम्ही फाइंड आउट करून लिहिणार आहात, तर ते ॲन्सर्स जे काय असतील ते सगळे एकत्र केले तरीसुद्धा तो एक समरी रायटिंगचा भाग होऊ शकतो थोडक्यात. दिस इज फॉर ॲव्हरेज स्टुडंट्स. स्टेप नंबर 3, आयडेंटिफाय द मेन आयडिया. तिसरी स्टेप काय महत्त्वाची विद्यार्थी मित्रांनो की नेमकी काय कल्पना या पॅसेजमध्ये आहे. स्टेप नंबर 4, राईट द फर्स्ट ड्राफ्ट. म्हणजे सुरुवातीला तुमचा स्वतःचा एक आराखडा तयार करायचा, थोडक्यात लिहायचं. नेक्स्ट स्टेप नंबर 5, रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. मग तुम्ही जो पहिला ड्राफ्ट तयार केला आहे म्हणजे थोडक्यात समरी लिहिलेली आहे तर त्याची थोडी उजळणी करा आणि त्यात पुन्हा काय तुम्हाला एडिट करता येईल, अजून थोडंसं संपादन व्यवस्थित करता येईल तर तो प्रयत्न करा. अँड स्टेप नंबर 6, लास्ट वन इज राईट द फायनल ड्राफ्ट. आणि मग शेवटी तुमचा तो समरी रायटिंगचा जो तयार केलेला ड्राफ्ट असेल व्यवस्थित एडिटिंग करून तर तो ॲज अ ॲन्सर लिहून काढा. सो फॉलो ऑल these steps, definitely you will be succeed in summary writing. I hope my dear students you have understood all the important things about summary writing. If you have any queries you may write down in comment box below. Keep watching my videos, like it, share it and don't forget to subscribe. Thank you.